भगवान बाबांच्या जन्मगावातून मी येतो. सावरगाव घाट, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, हे माझं मूळ जन्मगाव. त्यामुळं राष्ट्रसंत भगवान बाबांचे आचार आणि विचार लहानपणापासूनच माझ्या अंगी भिनलेले आहेत. मी आपल्याला एकच या सप्ताहानिमित्त विनंती करेन, आपल्याला तर साधू संतांनी आणि खूप साऱ्या महाराजांनी चांगले उपदेश देऊन आपल्याला साधू संत आपल्या पाठीमागे कसे असतात आणि परमार्थाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. तर त्याचबरोबर शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असताना मायबापांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आपण गोरगरिबाच्या पोटी जन्म घेतलेला आहे, आपण सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला आहे, आपण ऊसतोड कामगाराच्या, कष्ट करणाऱ्याच्या, शेतमजुरांच्या, शेतकऱ्यांच्या लोकांच्या बांधावर जाऊन मोलमजुरी कमवून 10-5 कमवणाऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे. तर मला इथं एक आवर्जून गोष्ट सांगायची. बऱ्याच वेळा तुम्ही जे क्लास 1 अधिकारी पाहता, वरतीतले लाल दिव्याच्या गाडीतले मोठ्या खुर्चीवर बसलेले क्लास 1 कलेक्टर, IPS, DYSP, डेप्युटी कलेक्टर, BDO जे तुम्ही अधिकारी पाहता, बऱ्याच वेळा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेल्या, पडक्या शाळेमध्ये शिकलेल्या, आमच्या गावाकडे राहणाऱ्या, इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये नसणाऱ्या, कुठलाही क्लासेस नसणाऱ्या, ऊसतोड कामगाराच्या बापाच्या पोटी जन्म घेतलेल्या, कष्ट करणाऱ्या, बांधावर जाणाऱ्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एक गैरसमज असतो की जे मोठ्या गाडीमध्ये येतात, लाल दिव्याच्या गाडी येतात, डेप्युटी कलेक्टर, DYSP होतात, हे कोणतरी मोठ्याचे पोरं असतात, पैशावाल्याचे पोरं असतात, वशिलावाल्याचे पोरं असतात आणि मग आपण त्या पदापर्यंत जाऊ शकत नाही, आपण शिकू शकत नाही, आपण साध्या शाळेत शिकतोय, जिल्हा परिषद शाळेत शिकतोय, असे गैरसमज आपल्या डोक्यामध्ये असतात. हेच मी तुम्हाला सांगायला आलोय की तुमच्या डोक्यातला तो गैरसमज काढा. तुमच्या समोर जो संतोष खाडे आज DYSP म्हणून उभा आहे, तो कोणा मोठ्याचा पोरगा नाही, कोणा पैशावाल्याचा पोरगा नाही, तो एका साध्या ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे. आणि तो जर DYSP म्हणून तुमच्या समोर उभा राहू शकतो, तर तुम्ही सुद्धा शिक्षणाच्या जोरावर, तुम्ही सुद्धा पुस्तकं वाचून, अभ्यास करून, तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे शिक्षणाला महत्त्व देऊन आपापलं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, मी जोपर्यंत अभ्यास करत होतो आणि मला पोस्ट भेटली नव्हती, तोपर्यंत माझे आई वडील मागचे 30 वर्ष ऊसतोडीचं काम करत होते. पण ज्या दिवशी मित्रांनो पोस्ट भेटली ना, त्या दिवशी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातले स्वप्न, त्या दिवशी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातला समाधान, मित्रांनो खरं सांगू का, मी नेहमी म्हणतो की मी ना लाल दिव्याच्या गाडीसाठी अभ्यास केला होता, ना मोठ्या खुर्चीसाठी अभ्यास केला होता, ना पैसा, गोडी, गाडी, माडी, ना कुठल्या वर्दीसाठी, ना आयुष्य आरामासाठी अभ्यास केला होता. मी एकाच गोष्टीसाठी अभ्यास केला होता. माझे आई बाप जे जनावराप्रमाणे जगत होते, माझे आई बाप जे कोयता घेऊन ऊस तोडायला जात होते, त्या आई बापाच्या हातातला कोयता बंद करण्यासाठी अभ्यास केला होता. आणि तो कोयता ज्या दिवशी मी बंद केला, माझ्या आई बापाला ज्या दिवशी मी कारखान्यावरतून तो कोयता ठेवून जनावरासारखं जगणं, जगत असण्याचं बंद करून माणसाप्रमाणे जगणं दिलं, आणि ज्या दिवशी त्यांना सन्मानानं घरी घेऊन आलो, त्याच्या इतकं समाधान, त्याच्या इतका आनंद आणि त्याच्या इतकी सगळ्यात मोठी ताकद आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच नसते. त्यामुळे इथं जमलेल्या सर्व तरुण, माझ्या लहान मोठ्या बांधवांना एकच विनंती करेल की मित्रांनो, तुम्ही जे काही करत असाल, तुम्ही पोलीस भरती करत असाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, डॉक्टर, इंजिनियर, कृषी अधिकारी, तुम्ही शेती करत असाल, तुम्ही राजकारण करत असाल, तुम्ही कीर्तनकार होण्यासाठी प्रयत्न करत असाल, खेळाडू होण्यासाठी प्रयत्न करत असाल, तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज काहीतरी करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करत आहात, त्या क्षेत्रामध्ये एकाच गोष्टीसाठी कष्ट करा, एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करा की तुमच्या आईबापाला सन्मानाची वागणूक देता यावी, तुमच्या आईबापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण व्हावं आणि त्या आईबापाला छाती ठोकपणे चालता यावं. आज माझ्या जर आई वडिलांकडे जर पाहिलं तर माझं आनंदानं ऊर भरून येतं. ज्या बापाला कोणी सन्मानाची वागणूक देत नव्हतं, ज्या बापाला कोणी चहाचा कप देत नव्हतं, तो बाप माझा आज गावात चालताना आमदार, खासदार, मंत्री, चांगले चांगले अधिकारी ज्यावेळेस माझ्या बापाला सन्मानाने बोलतात, सन्मानाची खुर्ची देतात, ज्या आईला साधं लिहिता येत नाही त्या आईला ज्यावेळेस राज्यस्तरीय पुरस्कार भेटतात, ही सगळ्यात मोठी सन्मानाची आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे माझ्या तरुण भावांनो, आणि आपल्याला भगवान बाबांनी सांगितलेलं आहे, मला लहानपणापासून माझ्या आजोबांनी किंवा घरच्यांनी एक डोक्यामध्ये घातलं की राष्ट्रसंत भगवान बाबा नेहमी सांगायचे की एकर विका पण शिका. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याकडं चांगल्या जमिनी नसतील, आपण श्रीमंताच्या पोटी जन्म घेतलेला नसेल, आपण पैशावाल्याच्या पोटी जन्म घेतलेला नसेल, आपल्याकडे दुसरं कुठलंही हत्यार साधन नसेल, पण एकच साधन, एकच हत्यार आहे, ते म्हणजे शिक्षण. तर मित्रांनो, शिका आणि खूप मोठं व्हा. शिक्षण हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हाच मी संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने देईन.
मला इथं बोलावलं, सन्मानित केलं आणि